हरे जय जय राम हरे जय जय राम इकडे म्हणा हरे जय राम कृष्ण हरे जय राम
लागवरी नारी गती
हरिरता चपळा नारी हरिरता चपळा नारी हरिरता चपळा नारी नारी हरिरता चपळा 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 लाघवारी नारी घटी लाघवारी नारी घटी अवघ्यांगे सर्वोत्तम अवघ्यांगे सर्वोत्तम लागवरी हरिरामी लागवरी नारी राती अवघ्यांगे सर्वोत्तम अवघ्यांगे हरिरता चपळा नारी हरिरता चपळा नारी हरिरता चपळा नारी नारी हरिरता चपळा नारी लाघवारी नारी घटा लाघवारी नारी घटा अवघ्यांगी सर्वोत्तम अवघ्यांगी सर्वोत्तम अवघ्यांगे सर्वोत्तम अवघ्यांगे सर्वोत्तम भोगिका म भोगता भोगिका म भोगता भोगता अवघ्यांगे सर्वोत्तम अवघ्यांगे सर्वोत्तम अवघ्यांगे
भोगी काम भोगिता वाच्या वाच्यत्वासी नये कोठे काय करावे अवघ्या अंगे सर्वोत्तम भोगी काम भोगिता तुका म्हणे देवायशा देवपिशा उदारा अवघ्या अंगे सर्वोत्तम भोगी काम भोगता वनरंगा करू पांडुरंगा करू मन मन दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सोपान देवा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांचे हरिरता चपळा नारी लागवरी नरिघती अवघ्यांगे सर्वोत्तम भोगी काम भोगता श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून भगवत भक्तांचं वर्णन करतात विठ्ठल पहिल्या चरणामध्ये दोन विशेष सांगितले. एकतर भक्त हरिरत असतात, हरिरत असतात, भगवंताशी एकरूप झालेले असतात. हा भक्ती भाव आहे, गोपी भाव आहे. भगवान श्रीकृष्णाला आपला पती मानून त्याच्याशी समर्पण केलेले ही भक्त मंडळी स्वतःला पत्नी मानतात, कांता अशा प्रकारचं मानतात, गोपी मानतात. आपल्या विदर्भातील महान संत गुलाबराव महाराज ज्ञानोबा फेटा बांधलेला जो फोटो आहे ना, तर त्या रूपामध्ये गुलाबराव महाराजांना दर्शन झालेलं होतं. ते स्वतःला ज्ञानोबा कन्या मानत होते आणि भगवान श्रीकृष्णाची. तर मला काय सांगायचंय, तो भाव त्यांचा इतका अशा प्रकारचा कधी कधी वृद्धिंगत होत असे. सतत कुंकू लावायचे, साडी नेसायची आणि बाहेर बसायचे 4-4 दिवस. त्या अवस्थेमध्ये जन्मांध होते. 132 पुस्तकं लिहिलेली आहेत आणि त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात लावलेले संशोधन तिथपर्यंत आजही विज्ञान गेलेलं नाही. विठ्ठल विठ्ठल त्यांच्या संस्थांचा खूप दिवसाचा आग्रह होता. यावर्षी त्यांना मी मान्य केलेलं आहे. जी विदर्भातली मंडळी आहे त्यांना यायचं असेल तर चांदूर बाजारला गुलाबराव महाराजांच्या संस्थांवर 5
5 दिवसाची सेवा आहे. गीता जयंतीच्या दुसऱ्या दिवशी त्याची सांगत आहे, त्याच्या अगोदर 4 दिवस. तुकोबाराय वर्णन करतात. गोपी भाव ज्यांना प्राप्त झालेला आहे त्यांचं वर्णन करतात. महाराज दोघंही विशेष आहेत. वर्णन करणारे ही विशेष आहेत आणि वर्णविषयी विशेष आहे. नाही तर वर्ण विषय काय आहे त्याही पेक्षा वर्णन करणारा कोण आहे त्याच्यावर अवलंबून. कित्येक अशा प्रकारचे माणसं असतात, पुस्तकं घेत असताना लेखक पाहतात, पुस्तकाचं नाव काय आहे हे नाही पाहत, लेखक कोण आहे. कारण त्याच्यावर त्या ग्रंथाची विशेषता अवलंबून असते. तुकोबाराय वर्णन करतात. अवघ्या अंगी सर्वोत्तम, सगळ्या अंगाने त्या सर्वोत्तम आहेत. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता दिसेची नाही, पण पाहण्याची लायकी याला पाहिजे, पाहण्याची नजर याला पाहिजे, पाहण्याचं ज्ञान पाहिजे. अवगुण, गुण आणि अवगुण. गुण कशाला म्हणतात? ज्याच्यामुळे व्यक्ती हवा हवा असं वाटतो त्याला गुण म्हणतात, आणि ज्याच्यामुळे व्यक्ती नको नको वाटतो त्याला अवगुण. थोडक्यात आपल्या मराठीतल्या व्याख्या, व्हावा वाटे जना तुका म्हणे साठी गुण, आणि मग त्याच्यावरूनच अवगुण. नको वाटे जना अवगुणासाठी नको वाटे. तर या गोपी भाव प्राप्त असलेल्या साक्षात ज्या गोपीच आहेत तुकोबाराय म्हणतात सगळ्या अंगाने त्या उत्तम आहेत, सगळ्या अंगाने. आणि चौथा विशेष आहे भोगी काम भोगता. भगवत सुखाचा आनंद त्या उपभोगतायत. काल मी सुरुवात केली होती. सुखाचे 3 प्रकार आहेत. विषय सुख आहे, मोक्ष सुख आहे आणि भक्ती सुख आहे. सर्वसामान्य अशा प्रकारचे तुम्ही आम्ही जीव ज्या सुखाचा उपभोग घेतो त्याचं नाव काय आहे? विषय. विषयाच्या द्वारा जे सुख प्राप्त होतं. खरं तर विषय सुख हा व्याघात आहे. विषय सुख हा शब्दच काय आहे? व्याघात. तुम्ही म्हणाल हे व्याघात आता आणखीन काय काढलं? तर व्याघात म्हणजे एक म्हणला आमची म्हातारी लहानपणीच वारली, म्हातारीन लहानपणी वारली, म्हातारीन लहानपणी म्हातारी कशी काय, याला काय म्हणतात? व्याघात. एक म्हणला आमचा बाप ब्रह्मचारी होता, माझी आई वांज होती. म्हणजे हे त्या
बोलण्यानेच त्याचं बोलणं खंडित होणं याला काय म्हणतात? व्याघात. तसं विषय आणि सुख हा व्याघात आहे. कसा व्याघात आहे? तर विषय अर्थात विषय त्याला म्हणतात जे ज्ञानाचा विषय होत अर्थात जड असत. चिद्भाष्यत्व दृश्यत्व आणि जे जड असतं ते परिच्छिन्न असतं. जे जड असतं ते विनाशी असतं. जे जड असतं ते आदि अंताने युक्त असतं आणि जे जड असतं ते दुःख रूप असतं. त्यामुळं विषय आणि सुख हा व्याघात आहे. विषय सुख स्वरूप नाहीच. विषय आता आपण जास्त शहाणे असल्यामुळे त्याला सुख मानतो हा भाग वेगळा. काय मानण्यामध्ये आपण स्वतंत्र आहे. असण्यामध्ये वस्तू स्वतंत्र नाही ना. असणं हे लक्षणाच्या अधीन असतं, मानणं हे व्यक्तीच्या अधीन असतं. विठ्ठल विठ्ठल अशी पूर्वीचे आपले कीर्तनकार मंडळी सांगत होती. अशा बऱ्याच अशा प्रकारच्या व्यक्ती जगामध्ये आहेत की तो सूर्य अस्तित्वात आहे हे मानतच नाहीत. सूर्याचं अस्तित्व न मानणाऱ्या ही व्यक्ती आहेत. त्याच्यात पहिला नंबर कोणाचा माहिती आहे? घुबडाचा. ते सूर्य नाही मानत का? कारण सूर्य उदयाला यायच्या अगोदर त्याचे डोळे, काही माणसं त्यांना रात आंधळे असतात, याला दिवस आंधळ्या. आणि सूर्य मावळल्यानंतर मग त्याला दिसायला लागतं. त्याला दिसतच नाही, त्याच्यामुळं तो सूर्याचं अस्तित्व मानित नाही. आता मानायचं की नाही मानायचं हा काय आहे? ज्याचा त्याचा स्वतंत्र. आम्ही स्वतंत्र भारताचे नागरिक आहे. त्याच्यामुळं आम्ही काय मानायचं आणि काय मानायचं नाही या बाबतीत स्वातंत्र्य. पण काय असावं आणि काय नसावं या बाबतीत लक्षण महत्वाचं. वस्तूचं अस्तित्व हे लक्षण सिद्ध करत असतं. असो, विषयात सुख आपण मानतो, पण विषयात सुख नाही, विषय सुख स्वरूप नाही. विषय भोगणारे सुखी नसतात. इंद्र जरी असला तो तरी त्या सुखाने तो सुखी नाही. नुसती आशा असते. सर्व सुखाची आशा. त्याच्यामुळे लय श्रीमंत असणारी माणसं सुखी असतात असा जर तुमच्या ठिकाणी गैरसमज असेल तर तो काढून फेकून द्या. काय असतं, गरीबाला रडता येत, हरामखोराला रडता बी येत नाही. सुख दुःख हा चित्ताचा भाग आहे. सुख दुःखाला जाणणार चित्त आहे. चित्ता सुख दुःखे कळू येती. देखावे नेत्री बोलावे मुखे, चित्ता सुख दुःखे कळू येती. चित्ताला सुख दुःख आणि चित्त बायकोला अर्धांगिनीला नाही कळत. या अर्धांगाचं चित्त नेमकं कुठे तर ते दुसऱ्याला काय कळणार आहे? माझं नेहमी म्हणणं आहे, पण ते अजून कोणी वैज्ञानिकांनी मनावर घेतलेलंच नाही. असं एक मशीन काढा. जसं तुम्ही शुगर तपासायचं मशीन काढलेलं आहे, मला थोडंसं त्याच्यावर रक्त टाकलं की लगेच दाखवतं ते किती आहे शुगर. बीपीचं सुद्धा काय आहे, मशीन अशा प्रकारचे ठोक्याचे मशीन आहे. तसं सुखाचं मशीन हा
किती सुखी आहे हात. छताडावर लावलं की असं आकडे दिसायला पाहिजे, मग कळालं असतं हे किती सुखी आहे. आणि शास्त्रावरून अनुमान कर, जेवढ्या जास्त अपेक्षा आणि जितक्या जास्त मोठ्या अपेक्षा तितका मोठा दुःखी. विठ्ठल कमीत कमी अपेक्षा, कमीत कमी दुःखी. अगदीच अपेक्षा नाही, दुःख रहित, दुःख रहित, दुःख रहित. महाराज महात्म्याच्या ठिकाणी अपेक्षाच राहिलेली नसते. काम नाही, काम नाही, काम नाही. लहान मुलाच्या ठिकाणी अपेक्षा नसते असं नाही, पण फार कमी असतं, ते कमी दुःखी असतं. आमच्या ठिकाणी किती अपेक्षा आहे ज्याची त्याला बी माहिती नाही. खराच जर पांडुरंग समजा तुम्हाला कीर्तन झाल्याबरोबर भेटला, भेटणार नाही तो भाग वेगळा, आणि त्याला विचारलं मी पांडुरंग आहे, हे पाय माझ्या ठिकाणी सगळे काय आहेत, लक्ष नाही तर मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काय काय इच्छा एवढी यादी करून दे बरं. मला नाही वाटत काल्यापर्यंत आपली यादी सगळी पूर्ण होईल. इच्छाम परिमेयांच प्रलयांतामुपाश्रिता. तेव्हा विषय आणि सुख हवे आघात, विषयात सुख नाही. इंधनी मला अग्नि कोठे, अग्नि कोठे, इंधनी मला अग्नि कोठे, इंधनी मला अग्नि कोठे, अग्नि कोठे, इंधनी मला अग्नि कोठे. विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधनी मला अग्नि कोठे, इंधनी मला अग्नि कोठे. विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधनी मला अग्नि कोठे, इंधनी मला अग्नि कोठे. अग्नीत सरपण टाकल्यानंतर अग्नी शांत नाही होत, जसा भडकतो तसं चित्ताला विषय दिल्यानंतर चित्ताच्या ठिकाणी लागलेली जी सुखाची आग आहे ती आग शांत नाही होत, ती काय होत राहते, भडकत राहते. तरी पण मग त्याला सुख का म्हणते, लोक मानतात म्हणून लोकांचा अनुवाद करावा लागतो. लोकानुवादाला महत्व देतात. विषय सुख, सुखा भास आहे, मानलंच तर सुख पाहता जवा पडे दुःख पर्वता एवढे. चला, दुसरा सुखाचा प्रकार आहे मोक्ष सुख. मोक्ष म्हणजेच भगवत स्वरूप. परमात्मा हा आनंद स्वरूपच आहे, आनंदाद्वय नित्य निरामय. आणि ज्या वेळेला साधना करून साधक भक्त तत्स्वरूप होऊन जातो त्यावेळेला तोही आनंद स्वरूप होतो. आनंद आहे त्या ठिकाणी, निखळ आनंद आहे, पण भोग नाही. मोक्षामध्ये आनंद आहे पण आनंदाचा काय नाही, भोग नाही. म्हणून हा तिसरा प्रकार आहे तो मोक्षाच्याही वरचा अशा प्रकारचा आहे. संतांनी ज्यांना पंचम पुरुषार्थ मानलेला आहे असा मुक्त झाल्यानंतर भगवत भक्ती केल्यावर किंवा मुक्त झाल्यानंतर काल्पनिक द्वैत निर्माण करून भगवत प्रेम सुखाचा आस्वाद घेणं, प्रेम सुखाचा भोग हा सर्वश्रेष्ठ आहे, हा सर्वश्रेष्ठ. आणि असा प्रेम
सुखाचा अनुभव या भोगतात भोगी महाराज. या सुखाकरता भक्त लाचावलेले असतात याच्यात विशेष नाही. हे ज्याचं सुख आहे तोही लाचावलेला असतो, तोही अशा प्रकारचा. रमा म्हणे कैशी नवल परी देव भुलले वैष्णवा घरी, ज्या सुखा कारणे वगैरे ती भोगी काम भोगता. हा जो आनंद आहे, हा जो आनंद आहे, त्या आनंदाचा शब्द एवढंच वर्णन करू शकतो, त्याच्या पुढे नाही वर्णन करू शकत. वाद्य वाद्य द्वासी नाही, वाद्य वाद्य द्वासी नाही, वाद्यत्वासी नाही कोठे काय करावे, कोठे काय करावे, वाद्या वाद्यत्वासी नाही कोठे काय करावे, कोठे काय करावे, अवघ्यांगी सर्वोत्तम, अवघ्यांगी सर्वोत्तम. वाचा वाद्यत्वासी नव्हे कोठे काय करावे, कोठे काय करावे, वाचा वाद्यत्वासी नव्हे कोठे काय करावे, कोठे काय करावे, अवघ्यांगी त्या सुखाचं, त्या स्थितीचं वर्णन वाणी करू शकत नाही. कमी पडते म्हणून, कमी पडते. काय वाणो आता नपुरे हे वाणी मस्तक चरणी ठेवीतसे. कारण वाणी वर्ण विषयाचं वर्णन करत असताना अगोदर त्या विषयापर्यंत जाते, त्या विषयाला व्यापून ती वर्णन करत असते. पण हे जे सुख आहे हे असंग असल्यामुळं वाणी तिथपर्यंत पोहोचूच शकत नाही. नारद महर्षींनाही हेच म्हणावं लागलं, अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम, प्रेम स्वरूपम अनिर्वचनीयम. प्रेमाचं स्वरूप हे अनिर्वचनीय आहे. वाचा वाच्यत्व गोड लागे परी सांगताची नाही, गोड लागे परी सांगताची नाही, पैसे मिठी सये आवडीची, पैसे मिठी सये आवडीची, वेदले ओ येणे श्रीरंग रंगे, वेदले ओ येणे श्रीरंग रंगे, गोड लागे परी सांगताच
संगताची नाही, ते गोड लागतंय. पण मग गोड म्हणजे कसं? सांगताची नाही सांगता येते. म्हणून वाच्यावाच्यत्वाशी नाही कोठे काय करावे. पण वर्णन करण्याकरता जे लाचावलेले आहेत ते कसे काय शांत राहतील? ते सुखाचं नका का वर्णन करत नाही? जे वर्णन करता येतं ते करायला काय हरकत आहे? शेवटच्या चरणात तू माने देवा ईशा, तू माने देवा चरणामध्ये तुकोबार आहे. 3 विशेषण देऊन त्यांचं वर्णन करतात. उदारा, देवपिशा आणि देवा ऐशा. तुका म्हणे देवा ऐशा, देवपिशा उदारा, देवा ऐशा, देवपिशा उदारा. या गोपींचा पहिला विशेष आहे. महाराज त्या गोपी देवाईशा देवासारख्याच आहेत. देवासारख्या म्हणजे कोणत्या दृष्टीनं देवासारख्या? विठ्ठल स्वरूपत्वावच्छेदकानी देवायशा, गुणत्वावच्छेदकानी देवायशा आणि कार्यत्वावच्छेदकानी देवायशा. स्वरूपत्वावच्छेदकानी देवायशा. देव कसा आहे? सच्चिदानंद आहे. कसा आहे देव?
सच्चिदानंद आहे. जसा देव सच्चिदानंद आहे महाराज, तसेच भक्तही काय असतात? सच्चिदानंद असतात, सत्स्वरूप असतात, चित स्वरूप असतात आणि आनंद स्वरूप. सत शब्दाचा अर्थ अविनाशी, अभाव अप्रतियोगित्वम, सत्यत्वम. अर्थात तेही मरत नाहीत आणि जन्मत नाहीत. एकांतात असल्यावर मग तुकाराम महाराज देवाची गंमत करतात लोकांत. एकांतात पांडुरंगा, हे पांडुरंगा. तूच कसं काय अमर आहे रे, मी कुठं मरतोय? जसा तू आहे तसाच अशा प्रकारचा मी हे आहे. काय विठाल विठाल अमर तू खरा कैसा? मी नव्हे दातार, तू अमर आहे, मी कुठं मरणार आहे? तू जन्मत नाही, मीही जन्मत नाही. आणि मग ते माग शुद्ध पंचमीला काय आहे? शरीर, आमचा काय संबंध आहे शरीराचा? महाराज शरीराला मी म्हणणारा भक्त नसतो, किती टपोर असला तरी व्यवहाराच्या दृष्टीनं. पण जोपर्यंत शरीर मी ही मान्यता आहे तोपर्यंत तो काय नाही? भक्त नाही. भक्त आहे तो शरीराला मी नाही म्हणत, उदास असतो शरीरावर. भक्त ऐसे जाना जे देही होता, भक्त ऐसे जाना जे देही होता, भक्त ऐसे जाना जे देही होता, भक्त ऐसे जाना जे देही होता. गेले आशा पाश निवारो, गेले आशा पाश, गेले आशा पाश निवारो. भक्त ऐसे जाना कैसे? जे देही उदास, देहाविषयी जे उदास असतात. मग उदास मनुष्य कधी असतो? कोणत्या वस्तूविषयी असतो? जी वस्तू आपण नाही आणि जी वस्तू आपली नाही. जी वस्तू आपण नाही आणि जी वस्तू आपली नाही त्या वस्तूविषयी मनुष्य काय असतो? उदास असतो. विठाल विठाल जगात ज्या वस्तू आहेत त्या वस्तूच्या चार अशा प्रकारच्या वस्तूमध्ये लसावी केलेली आहे शास्त्रकारांनी. सगळ्या जगात जेवढ्या वस्तू आहेत त्या सगळ्या चार प्रकारामध्ये मोडतात. चार प्रकार. काही द्वेष आहेत, काही उदास आहेत, काही प्रिय आहेत आणि काही अतिप्रिय आहेत, काही द्वेष आहेत. म्हणजे ज्या वस्तू आपल्या दुःखाला कारणीभूत असतात त्या वस्तू काय असतात? द्वेष अशा प्रकारच्या असतात. मनुष्य त्याचा द्वेष करतो. दुःखाला कारणीभूत असणाऱ्या वस्तूचा द्वेष केला जातो. म्हणजे वस्तू नाही, कधी तीच वस्तू द्वेष असते, कधी ती वस्तू उदास असते, कधी ती वस्तू प्रिय असते. द्वेष काही वस्तू आहेत. काही वस्तू प्रिय आहेत. सुखाला कारणीभूत असणाऱ्या वस्तू कशा वाटतात? प्रिय वाटतात. दुःखाला कारणीभूत असणाऱ्या वस्तू द्वेष असतात. सुखाला कारणीभूत असणाऱ्या वस्तू प्रिय असतात. आणि ज्या वस्तू दुःखालाही कारण नाहीत आणि सुखालाही कारण नाहीत त्या वस्तू उदास्य असतात. मनुष्य त्या वस्तू रस्त्याने चाललो आपण, बाजूला एखादा दगड पडलेला आहे, आनंद होतो का तुम्हाला? नाही. दुःख होतं का? नाही. त्यावेळेला ते उदास असतो. एखाद्याला हाणायचा म्हणून जर दिसला तर मग आनंद होतो. त्यावेळेला
स्वार्थप्रिय अशा प्रकारचा असतो उदास्य. आणि अतिप्रिय त्यामध्ये स्वतःचं स्वरूप असणारा परमात्मा अतिप्रिय. सुख स्वरूप जी वस्तू आहे ती अतिप्रिय. तर भक्तांना अतिप्रिय परमात्मा दे. वैष्णव तुझया अवघी देवावरी माया तुझी आणवाही नव्या देवराया. बहु आवडसी जीवापासून अतिप्रिय. अतिप्रिय पण देह अतिप्रियही नाही आणि द्वेषही नाही. द्वेष असता तर मग लगेच त्याला काय लागतो वेळ तरी. त्याच्यामुळे द्वेष नाही आणि प्रियही नाही. उदास भक्त देहाकडे कसं पाहतात उदास अशा प्रकारचं उदास होऊन पाहतात. उदास कुठून विषय निघाला. तुका म्हणे देव आयशा देव पिशा. तर देहाच्या जन्माने आमचा जन्म होत नाही आणि देहाच्या नाशाने आमचा नाश होत नाही. त्याच्यामुळं तू अमर आहे मी अमरच आहे. तू जसा सत्स्वरूप आहेस तसा मी हे काय आहे सत्स्वरूप आहे. देव आनंद स्वरूप आहे चित स्वरूप आहे. महात्म्य सुद्धा ते चालते ज्ञानाचे बिंब चित स्वरूप आहे. तयाचे अवयवते सुखाचे कोंब आनंद स्वरूप आहेत. आनंद स्वरूप ब्रह्मस्वरूप असतात. पतिता तुलने सच्चिदानंद आहे तशाच त्या गोपी ही काय आहेत सच्चिदानंद स्वरूप आहेत. गुणत्व दृष्टीने जसा देव आहे तशाच त्या आहेत. भक्त तसेच असतात महाराज. हरी तैसे हरीचे दास सगळे यांच्याही ठिकाणी म्हणून हरी जैसा हरी तैसे हरीचे दास. हरी कैसा आहे नाही तया भय मोह चिंता अशा प्रत्येकाला नाही लावायची. तया भय नाही तया
चिंता नाही, तया मोह नाही, तया आस नाही. महाराज देवाच्या ठिकाणी हे असलो काहीच नाही, त्याला भय नाही, त्याला भय नाही. हिरण्यकश्यपूचं नाव जरी नुसतं ऐकलं तरी स्वर्गातले इंद्र सगळे खुर्च्या सोडून लपून जाऊन बसायचे. जायचा मस्त पैसे स्वर्गामध्ये, त्यांना नाचायचं, 4-2 दिवस राहायचा आणि पुन्हा परत यायचा. तो गेला असं चांगलं कळालं की मग यायचे. असं त्रैलोक्यावर दरारा बसवलेला होता हिरण्यकश्यपूने. महाराज त्याच हिरण्यकश्यपूच्या सभा मंडपामध्ये भगवान त्याच्या समोर काय झाले, प्रगट झाले. समोर यांनी आव्हान केलेलं, कुठं आहे तो जो तुला मरू देत नाही, तो कुठं आहे, मी पहिलं त्याच्याकडे पाहतो. त्याच्या समोरच उभा राहिला. नाही तया भय, भीती नावाची वस्तू देवाला नाहीच. त्या कौरवाच्या सभेमध्ये ज्यावेळेला शिष्टाईला भगवान गेले होते, कोणी नव्हते, एकदम फक्त बरोबर होतं, सात्विक होतं. बरोबर समजावून सांगितलं धृतराष्ट्राला. धृतराष्ट्र म्हणे, काय करू देवा, मी आंधळा, गादीवर बसलेलो आहे, पण मी काय आहे, आंधळा आहे. सगळे पोरच करतात आणि पोरं माझं त्याच काय, सगळीकडे तीच बोंब आहे. पण आता भगवान होते महाराज. भगवंताने सांगितलं, मी तुला बाप म्हणून नाही सांगत, राजा म्हणून सांगतोय. पोरं बापाची असतात, राजाची नसतात. राजाची प्रजा असते, बापाची पोरं असतात. तुझ्या राज्यामध्ये जो राजाच्या आदेशाचं पालन करत नाही, उल्लंघन करतो, त्याच्याकरता काय तरतूद आहे शिक्षेची. पोरं तुझं ऐकत नसतील तर टाक त्यांना तुरुंगामध्ये. सगळे पोरं तिथंच, त्याच्यामध्ये दुर्योधन तिथं. तो म्हणे, म्हणजे हा आपल्याला काय करतोय, तुरुंगात टाका. लगेच उठला महाराज, करणं ए धरा म्हणे यालाच आपण काय करू, तुरुंगात टाकू. एकटाच होता, सगळं त्यांचं कौरवाचं सैन्य सगळं होतं, उठलेले सगळे. भगवान म्हणतात, या 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 या. आणि भगवंतांनी दिव्य अशा प्रकारचं रूप, विश्वरूप धारण केलं. चकाचौक सगळ्याचे डोळे आंधळे झालेले, फक्त चौघाला दिसलं ते, भीष्म, द्रोणाचार्य, विदुर काका, बाकीचे सगळे. म्हणजे भीती नावाची वस्तू त्याच्या ठिकाणी नाही. जशी त्याच्या ठिकाणी भीती नाही महाराज, तशीच भक्ताच्या ठिकाणी सुद्धा काय नाही. आम्हा भय चिंता नाही, धाक आम्हा भय चिंता नाही. जन्म मरण काही एक, जन्म मरण काही एक. दादाई हरलोक आले सकळी वैकुंठ, दादाई लोकी परलोक आले सकळी वैकुंठ, दादाई लोकी परलोक आले सकळी वैकुंठ, दादाई लोकी परलोक आले सकळी वैकुंठ. आम्हा भय चिंता नाही, धाक जन्म मरण काही एक. दादाई लोकी परलोक आले सकळी वैकुंठ. आम्हा भय चिंता नाही, धाक जन्म मरण काही एक. दादाई लोकी परलोक आले सकळी वैकुंठ. आम्हा भय नाही. 350-400 वर्षापूर्वी तुकोबरेने आहोत, त्यावेळेसच्या काळामध्ये ना आजच्या काळामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. हुकुमशाही होती त्यावेळेला.
आणि हुकुमशाही म्हणजे सत्तेचीच हुकुमशाही होती असं नाही, बाकीच्याही सगळ्या गोष्टीची काय होती, हुकुमशाही होती. आणि त्या हुकुमशहाच्या विरोधात ब्र शब्द काढायची कोणाची ताकद नव्हती. त्या काळामध्ये महाराज तुकोबारायांनी अशा काही अभंग लिहिलेले आहे की आजही पारायणामध्ये चालतं, कोणाचं लक्ष. आजही त्या अभंगाचं स्पष्ट उच्चारण समाजामध्ये करायला करणाऱ्याला काय वाटते, भीती वाटते, भीती वाटते. कालच मला वाटतं कोणाचं बरोबर तरी म्हणजे इतकी घाण परिस्थिती झालेली आहे समाजामध्ये, जातीवाद एवढा बोकाळ आहे का तो वारकऱ्यामध्ये सुद्धा त्यांनी आपलं डोकं वर काढलेलं आणि त्याच्या विरोधात बोलायची कोणाची, तुकाराम महाराजची प्रमाण आहे, ज्ञानोबरांची प्रमाण आहे, बोलणारला काय हरकत आहे, पण कसं बोलणार. म्हणलं मी बोलतो. ते म्हणे तुम्ही क्षेत्रात बोलता, क्षेत्रात वारकरीच राहतात, जरा खेड्यापाड्यात येऊन बोला मग कळत आहे. त्याच्यामुळे म्हटलं मग आता खेड्यापाड्यात आपण येणारच नाही, रिकामा ताण करून घ्यायचं. कारण लोकांच्या उद्धाराची जबाबदारी काही आपल्यावर नाहीये, आपल्या उद्धाराची जबाबदारी आपल्यावर आहे आणि आपला उद्धार संतांच्या वचनाने होणार आहे. त्या वचनाला उद्धृत आपल्याला क्षेत्रात करता येतं काय, हे नाही ते खेळ, ती जबाबदारी संतांची, संतांनी पार पाडावी. आपल्याला काय करायचं एवढं. तुम्हाला जशी यथेच्छसी तथा करू काही नाही, भय नाही. महाराज भगवत स्वरूप झालेले जे भक्त आहेत त्यांच्या ठिकाणी भीती नसते, कारण भीती द्वैतात असते आणि द्वैताचे ते पलीकडे गेलेले असतात, द्वितीय द्वैत अशा प्रकारे. नुसती भीतीच नसते असं नाही, मोह नसतो, चिंता नसते, आशा नसते, देवासारखेच त्यांच्या ठिकाणी गुण असतात. म्हणून गुणत्व दृष्टीने ही देवा आयशा, कार्यत्व दृष्टीने देवाचं नाव घेतलं पाप नष्ट होतं, महाराज संतांचं नाव घेतलं तरी पाप नष्ट होतं. तुका म्हणे पापे जाती संतांची आदपे, जाती संतांची आदपे, जाती संतांची तुका म्हणे पापी जाती, देवाचं नाव घेतलं पुण्य होतं, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. म्हणून तुका म्हणे देवा ऐशा, कोण आहे त्या, देव पिशा. देव पिशा देवा करता वेड्या झालेल्या, मला सगळं वेड्याचाच बाजार आहे. जगामध्ये सगळेच काय आहेत, वेडे आहेत नाही का. वेडा नाही असा दाखवा, 1 रुपया कमवा. त्यानं जरी एखाद्याला आणलं तरी त्याला सुद्धा दाखवायचं वेड लागलेलं. काही सत्ता पिशे आहेत, काही धन पिशे आहेत, काही लौकिक पिशे आहेत, काही मोठेपणा पिशे आहेत. संसाराकरता वेडे झालेले पदोपदी आपल्याला सापडतात, संसाराकरता वेडे झालेले पदोपदी सापडतात, पण देवाकरता वेडे झालेले पदोपदी नाही. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये. इथं देव पिशा या शब्दाचा अर्थ देवा करता वेडा झालेला आहे हा अर्थ नाही मी घेत. मग देव ज्याच्या करता वेडा झालेला आहे, अशा देव पिशा आणि उदार आहेत त्या उदार. दाता तोची एक जाणा नारायण
आहे ना स्मरवी अशा अवघ्या अंगे सर्वोत्तम भोगी काम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या पांडुरंगाच्या कार्तिक वारीच्या निमित्ताने चंद्रभागा मातेच्या पवित्र वाळवंटात संत शिवाजी मानकुजी बोधले महाराजांच्या कुळातील श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज यांच्या पोडावर साकत दासखेड डिक्सळ दिंडीच्या माध्यमातून चाललेल्या सेवेत पूज्य गाथामूर्ती आदरणीय राऊत महाराज यांची अमृततुल्य अशा प्रकारची चिंतन सेवा दशमी एकादशी द्वादशी तिन्ही दिवस आपण श्रवण केलेली आहे. उद्याची कीर्तन सेवा कोणाची आहे हे 4च्या कीर्तनात सांगितलं जाईल, 3 ते 5च्या कीर्तनात, आणि 3 ते 5 हरिभक्तीपरायण पद्माकर महाराज यांची चिंतन सेवा या ठिकाणी आपल्याला कालच्या प्रमाणात आजही ऐकायला मिळणार आहे. उद्या परवाच्या दिवशी काला झाल्यानंतर काल्याचं कीर्तन परमेश्वर बोधले महाराजांचं होईल. नंतर दिंडी इथून आळंदीकडे वाटचाल होईल. ज्यांना दिंडीला यायचे त्यांनी जरूर या ही विनंती आहे. आणि दिंडी आळंदीला गेल्यानंतर श्री गुरु रामचंद्र बोधले यांच्या फडाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे घासवाले धर्मशाळेत दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशी हे तिन्ही दिवस पूज्य गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत महाराज यांची सायंकाळची 6 ते 8ची कीर्तनं घासवाले धर्मशाळा आळंदी या ठिकाणी होईल. आणि चतुर्दशीला सकाळी 9 ते 11 काल्याचे कीर्तन पूज्य महाराजांचंच आळंदी या ठिकाणी होईल. तर या कार्यक्रमाचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा ही आपल्या सर्वाला कळकळीची विनंती आहे. आपण खूप शांतता ठेवण्याची पद्धत ठेवली त्याबद्दल धन्यवाद. मी अधिक काही न बोलता एवढीच सद्भावना व्यक्त करू शकतो की कीर्तनाचे ज्या कॅसेट होतात ते आपल्या घरी जरूर ठेवा. कारण कोणत्या पदाचा कसा अर्थ लावायचा आपलं आयुष्य गेलं तरी कळत नाही. मी त्याच्यावर बोलणं चुकीचं ठरेल, परंतु ही कॅसेट म्हणजे आपल्यासाठी ही एक डिक्शनरी आहे. ही कॅसेट म्हणजे आपल्यासाठी जसा साहित्याचा शब्दकोश असतो तसा हा चिंतनकोश संप्रदायासाठी खूप मोठा लाभलेला आहे. एवढीच विनंती करतो आणि महाराजांच्या चरणावर नतमस्तक होऊन सेवेला पूर्ण. जय जय विठ्ठल. जय जय